तुम्ही बघा, तुम्ही सगळेजण मला ओळखता. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा 92 सालापासून माझ्यासारखा कार्यकर्ता संचालक आहे. माझी काम करण्याची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तुम्हाला मी सांगतो, मी कधीही पक्षाची नेत्याची निष्ठा कधी सोडलेली नाही. अजितदादा पवार साहेब हा माझा पक्ष आणि अजितदादा पवार साहेब हा माझा नेता. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, आणि मी तुमच्या समोर आलो घड्याळावरतीच आलो. आता सुद्धा तुम्हाला मत मागतोय, हे घड्याळावरती मागतोय. आणि म्हणे बघा, ह्यांनी ह्या टायमाला सोडा नव्हतं. मला कुणी बोलाव, कुणी शिकाव. अरे ज्यांनी 4-4 पक्ष बदलला, प्रत्येक वेळ चिन्ह बदलली, त्यांनी मलाही शिकव. एक मिनिट ऐका तो व्हिडिओ. असतात स्वार्थासाठी इकडे तिकडे तोंडावरती पक्ष बदलायचा. ते पक्ष बदलतात म्हणजे त्या पक्षाबद्दल फार प्रेम आहे म्हणून नाही, पण त्यांचा स्वार्थ त्याच्यामध्ये असतो. पण असे जे काय आयराम गैराम असतात, इलेक्शन आले की आयराम गैरामची खूप शक्ती असते. बऱ्याच वेळा मग आयराम गैरामच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं याची जनता योग्य उत्तर देईल. आता बघा, आयाराम गैराम कोण आहे. दुसरं, आज तुम्हाला मी सांगतो, आज आपली इथं सगळे तरुण तुम्हाला मी आज सांगतो, तुमच्या सगळ्यांसाठी एक खूप महत्वाचा निर्णय राज्य शासनाने मागच्या महिन्यापूर्वी घेतलेला. कुठला निर्णय? जंक्शनची MIDC. बहिणीनो, जंक्शनच्या MIDC मुळे आपल्या सगळ्यांचं खूप मोठं कल्याण होणार आहे. एक खूप मोठी क्रांती होणार आहे. जंक्शनची MIDC आज जरी तुम्हाला 350-400 एकर जरी दिसत असली, तिथं अनेक नवीन उद्योगधंदे यायला चान्स आहे. चान्स काय? तिथं असणारी जमीन ही शेती महामंडळाची आहे, पर्यायी शासनाची आहे. त्यामुळे हजारो एकरामध्ये तिथे MIDC आप्पा भविष्यामध्ये येऊ शकते. भाऊ, ते जर MIDC जर हजारो एकर जर झाली, आमचे जे तरुण सुशील बेरोजगार आहेत, ज्यांना बारीक व्यवसाय करायचे, ज्यांना नोकरी करायची, मशिनरी, त्यामध्ये माझा चर्मकार समाजाच्या चपलाच्या खेळ मारणाऱ्या समाजापासून, आमच्या नाभिक समाजापासून एक खूप मोठं जंक्शन या संसर भागामध्ये त्याचा फायदा नकळत कळत आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे बाबांनो, खूप महत्वाचा निर्णय सरकारने घेतलेला. तुम्हाला सर्वांना ताई माहित आहे की शिरसोडीला आपण पूल तयार केला. आपला शिरसोडीचा पूल आपण शिरसोडी ते कुगाव हा पूल केला. पूल केल्यानंतर आपण त्या लोकांनी खरं तर तिच्या व्यापाऱ्यांची मागणी होती, इंदापूरच्या व्यापाऱ्यांची. आणि तो पूल झाला तर इंदापूरचं मार्केट ही 5 पट वाढणार आहे, व्यापार वाढणार आहे, तिथं दळणवळण वाढणार आहे, लोकांची सोय होणार आहे. आता एवढा मोठा पूल केल्यानंतर, 382 कोटी रुपयाचा पूल केल्यानंतर, नाना यांनी कुठेतरी, मिटकरी साहेब, आमचं कौतुक करायला पाहिजे, तालुक्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर त्यांनी काय केलं म्हणे, त्यांनी जरा ऐका व्हिडिओ. फार कौतुक चाललंय. म्हणजे उजनीवर 400 कोटी रुपयाचा पूल झाला, चांगली गोष्ट आहे, करणं गरजेचं आहे. पण त्याची आज गरज होती का? आज नव्हती, लय पुढे जायचं. सांगा, कुणी उजनी धरणावर एक मोठा पूल करा असं कुठं मागणी झाली? त्यांनी नव्हती केली, व्यापाऱ्यांनी केली. एक उदाहरण सांगा. आणि ते 400 कोटी रुपये तालुक्याच्या नावावर पडले. ते पुलाच्या ऐवजी पूल आज नाही उद्या केला असता आपण, पण ते आज नाही, आपण मेल्यावर केलं असतं. मी मेल्यावर काय अवघड आहे रे. बहिणींनो बघा, तुमच्या भावाचं किती हाल आहे. काम करू नये कुणी हे करत नाही. आणि एवढं करून तुम्हाला मी सांगतो, आता माझ्यासोबत तुम्हाला सगळ्यांना भावांनगर कारखान्याच्या सगळ्याला माहित आहे. ठीक आहे, मी आज सांगतो, माझी एक आप्पा निवडणुकीच्या काळामध्ये चूक झाली होती, कारण त्या कार्यकर्त्यावरती माझं प्रेम होतं, पण थोडी चूक झाली होती, मी मान्य करतो. पण कोणतरी एक फायनान्सवाला, कोणतरी इंदापूरचा कोणतरी आप्पा होता, एक फायनान्सवाला, कोणीतरी त्याला एखाद्या फायनान्सवाला कोणीतरी मारलं. आणि ती पट्टी बांधून, ती बिचारा पंढरपूरचा होता, ती पट्टी बांधून त्याला स्टेजवर आणलं. ह्या माणसाने स्टेजवरून आपले नेते बाजूला, बोला बघा इंदापूरला किती गुंडाराज चालला, बघा. आता ती बिचारा आपलं सरळ बोलत होतं, आणि त्याला एक आपल्या बेलवाडीचा माजी अध्यक्ष त्याला काय म्हणत होता, ऐका. भरण्याचे कारण
मी त्याला सांगतो तर बोल भरण्याचा कार्य करतो भरणे मी बाजूला त्यांना वाटायचं अरे आपलं फेल जाते काय झालं त्यांना उठल्या सुटल्या पाण्यात त्यात मीच दिसतो मला त्याचं दुःख नाही आपा आणि निश्चित प्रकारे आता कोण काय आता मुस्लिम समाजाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो ह्या लोकांचं वक्तव्य काय जरा ऐका काश्मीर पाक व्यक्त काश्मीर आमच्या मुस्लिम बांधवांनी बघितलाय का तो व्हिडिओ बघितलाय ना त्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढं की बाबांना मी तुम्हाला ताई बहिणीने मी तुम्हाला खरंच सांगतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याने एवढं या तालुक्यामध्ये काम करून सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास दिला जातो झोपताना उठताना मी पण माणूस आहे ना मला पण भावना आहेत ना एवढं काम केल्यानंतर एवढं जर माझ्यावरती आरोप केले जातात माझ्या प्रत्येक वाट्यामध्ये काचा आणि काटा टाकले जातात संध्याकाळची झोपताना मला सुद्धा किती त्रास होत असेल हे मीच बघतोय त्यामुळे बाबांनो मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो उद्याची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे इंदापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची आहे माझ्या महिला बहिणींच्या पुढच्या ह्याच्यासाठी एक महत्वाची आहे माझ्या बांधवाच्या साठी दृष्टीने महत्वाची आपल्याला खवय आपल्याला कामं करायचे माझ्या बहिणींना मी सांगतो इथून पुढे एक नेहमी लक्षात ठेवा आज तुम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आहात तुम्हाला ऑफिस नाही आहे तुम्हाला कुठं नाही आहे भविष्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये माझा संकल्प आहे आता बहिणींना कुठं लांब जायची गरज नाही प्रत्येक गावामध्ये महिला अस्मिता भवन आपण इमारत बांधणार आहे त्यासाठी बाबांना बहिणी द्यायचं युवकांना तुम्ही काळजी करू नका एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी पुण्या मुंबईला जावं लागतं त्यामुळे तिथं आपली किती अडचण होती जेवणाची अडचण होती आता इथून पुढे तुम्हाला एमपीसीचा अभ्यास करायचा आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे रोज आई वडिलांचं तोंड बघून आईच्या हातची गरम भाकरी खाऊन दिवसभर अभ्यास करून संध्याकाळी झोपताना आईचं वडिलांचं तुम्हाला तोंड बघायचंय तेव्हा प्रत्येक गावामध्ये गाव तिथं ग्राम अभ्यासिका हे आपल्याला भविष्यामध्ये तयार करायचं हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आपण एवढं आहे हो मी काम करणारा माणूस आहे शब्द दिला तर पाळणारा माणूस आहे मला तुम्हाला फक्त तुमची सगळ्यांची साथ हवी आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हवंय त्यामुळे माझ्या बहिणींसाठी आज जरा थोडं मी ताई आवडतो तरी 15 मिनिटं असेल कारण का तुम्हाला तुमची अवस्था तुम्ही 7 वाजल्यापासून आलाय त्यामुळे मी काय जास्त बोलतो आहे तुम्ही तुमची सहनशक्ती मला वाटलं आमच्या बहिणी थोड्या ही करतील पण बहिणींनो खरंच तुमचा भाऊ म्हणून मी तुमचे धन्यवाद मानतो एकाही बहिणीने आपली चुळबुळ सुद्धा केली नाही त्यामुळे बहिणींनो भविष्यामध्ये एवढंच सांगतो की उद्याची निवडणूक महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये उमेदवार जरी मी असलो राहिलेल्या 3 दिवसामध्ये तुम्हीच आमदार आहात तुम्हीच उमेदवार आहात या नात्यानं मला जास्तीत जास्त मतदान तुमच्या भागातनं गावातनं कसं होईल यासाठी माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा आणि दुसरं काय आपण सगळे एक आहोत तुमचा इतका सगळा सपोर्ट पाहिल्यानंतर पाठिंबा पाहिल्यानंतर विरोधक तुमच्यात आता भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील म्हणतील शुभम निंबाळकर लगा लय पुढं करतोय उद्या गावात चांगल्या प्रकारे लीड मिळालं तर शुभमची कॉलर ताट होईल मग काय करायचं शुभमची जिरवा अरे शुभमची जिरवा त्याचा माझी जिरेल त्याचं काय त्यामुळे मला तुम्हाला एकच सांगायचंय तुमच्या प्रत्येक गावामधनं उद्या चांगल्या प्रकारचं जर मतदान झालं तर त्याचं श्रेय तुम्हा सर्वांना मिळणार आहे 1-2 व्यक्तीला नाही हे पण आज पहिल्यांदा जाहीर करतो आज खरं तर डॉक्टर शशिकांत तरंगे यांना बोलायचं होतं आमच्या काटे अण्णांना बोलायचं होतं आमचे ग्रेट हनुमंत आबांना बोलायचं होतं पण आबा थोडं जरा उशीर झाल्यामुळे तुमच्या सगळ्यांचे स्टेजवर अजून खऱ्या परिजनाला बोलायचं होतं आमच्या भाऊसाहेब सपकाळ उशीर आले त्यांना बोलायचं होतं अनेकांना बोलायचं होतं आमच्या जामदार साहेबांना बोलायचं होतं पण थोडा उशीर झाल्यामुळे बोलता आलं नाही फक्त तुम्हाला एवढंच सांगतो तुमचा एक घरचा एक भाऊ या नात्यानं छोटा भाऊ या नात्यानं
मोठा भाऊ या नात्यानं उद्या 20 तारखेला तुम्ही कुठलाही गैरसमज न करता, कुठलाही हे न करता, माझं जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळावरती भावांनो बहिणींनो मतदान करा आणि घड्याळाला चांगल्या प्रकारचं मतदान करून निवडून द्या ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा.